यानंतर मी आपले विश्वस्त आणि जनरल सेक्रेटरी आदरणीय डॉक्टर सिद्धार्थ धेंडे सर हे मनोगत व्यक्त करतील. सर्वांना सविनय जय भीम. भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या सन 2025च्या वर्षावास समाप्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पूजनीय भंते नागघोष, पूजनीय भंते प्रियदर्शी, विचार मंचकावर उपस्थित आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मोटदरे सर, धाईंजे सर, या ठिकाणी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ धम्म बांधव बंधूंनो आणि भगिनींनो, या ठिकाणी खरोखरच एक आगळा वेगळा हा वर्षावासाचा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळतोय. भारतीय बौद्ध महासभा पुणे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. बाबासाहेबांचा विचार घेऊन भारत बौद्धमय करण्याकरता कसलीही अपेक्षा न करता तन मन धनाने संपूर्ण हे कार्यकर्ते, मी कार्यकर्ते संबोधतो कारण जो कार्य करतो तोच कर्ता पुरुष होतो. त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते अविरतपणे कसलीही अपेक्षा न ठेवता हे काम करत आहेत आणि ही खरी चळवळ आहे असं मी या ठिकाणी मानतो. बाबासाहेबांनी ज्यावेळेस 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षा घेतली आणि त्याच्यानंतरची वाटचाल जर आपण पाहिली तर अनेक चढ उतार ह्या चळवळीमध्ये धम्माच्या आपण पाहिलेले आहेत. आज या ठिकाणी अनेक ज्येष्ठ म्हणजे सगळे अबाव 60 ज्यांचा सन्मान झाला, त्यांनी जे त्याग त्यांच्या वेळेस केलेला आहे त्या त्यागाचं प्रतीक आहे की आज आम्ही या ठिकाणी उभे आहोत. हे त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांचं त्याग आहे, म्हणून चळवळीमध्ये नेतृत्व उभं राहतं. परंतु काही गोष्टी स्पष्टपणे बोलणं अत्यंत गरजेचं आहे. तरुणाई धम्म चळवळीमध्ये येत नाही. जी तळमळ तरुणाईमध्ये असायला पाहिजे धम्माबद्दलची ती दिसत नाही. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विहारामध्ये दिसतात, पण तरुण विहाराच्या बाहेर मंडळांमध्ये दिसतात. आणि तो तरुण खरा बौद्धमय नसतो. तो सांगतो मी बौद्ध आहे, संस्कार घरातले सगळे बौद्ध पद्धतीने बौद्धाचार्यांकडनं करून घेतात, परंतु एक वेगळी मानसिकता भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहे तरुणांमध्ये की माझ्या शेजारी एक वेगळ्या समाजाचा व्यक्ती आहे, मग त्याचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून मी त्याच्या कार्यक्रमामध्ये त्याच्या धर्माच्या अधिष्ठानामध्ये जाऊन मी मिरवत असतो. ही चळवळीला आणि आपल्या बौद्ध धम्माच्या एकंदरीत वाटचालीमध्ये खूप मोठा अडथळा आहे असं मी मानतो. त्याचं कारण असं आहे की मी ज्या वेळेस बौद्ध म्हणून मिरवतो, बौद्ध म्हणून मी आचरण करतो, एक राजकीय पदावर असताना मला सगळ्या समाजामध्ये जाणं क्रमप्राप्त आहे. परंतु जो व्यक्ती राजकीय पदावर नाहीये किंवा ज्याला राजकीय अभिलाषा नसेल, अशा व्यक्तींनी फक्त माझा शेजारी एक हिंदू बांधव आहे म्हणून नवरात्रीत 9 दिवस चपला न घालणं असे पण महामूर्ख आपल्या समाजामध्ये आहेत. एवढंच नाही तर हे सगळं करत असताना ह्याचा परिणाम जो आहे तो माझ्या नंतरच्या मुलांवरती नाही तर माझ्या नंतरच्या जे नातवावरती होतो. आणि माझा नातू जो आहे तो बौद्ध धर्माकडे येतच नाही, तो ह्या कर्मकांडांकडे जातो आणि तो खऱ्या अर्थाने बौद्ध नसतोच. म्हणजे बाबासाहेबांच्या काळापासून मला चांगलं आठवतं, माझ्या वडिलांनी घरातला देव देवारा हा नदीमध्ये अर्पण करून टाकला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या घरात काही नाहीये, फक्त बाबासाहेबांनी बुद्ध सोडून. तर हे आपल्या घरात सुद्धा आता देव यायला लागलेले आहेत. ही धोक्याची घंटा आहे. का धोक्याची घंटा आहे? गेल्या आठवड्यामध्ये
संपूर्ण देशामध्ये जगामध्ये लाजिरवाणी गोष्ट एक घडलेली आहे. सनातनांचा अपमान सहन करणार नाही म्हणून एक अति उच्च शिक्षित वकिलांनी आपल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरती न्याय व्यवस्थेवरती एक बूट फेकण्याचा प्रकार केला. त्याचा तीव्र शब्दांमध्ये आपण धिक्कार करतो. परंतु ही ताकद आली कुठनं? ही ताकद आली कुठनं? ही ताकद आली कारण त्यांना माहिती आहे की बाकीचे जे सगळे आहेत ते सामाजिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या अजूनही मानसिक गुलामगिरीमध्ये आमच्या सोबत आहेत, म्हणून त्यांच्यामध्ये ती ताकद येते. आणि ही मानसिक गुलामगिरी जी बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने चळवळीचा जो मूळ गाभा आहे त्याच्यातनं मुक्त करायचं काम आपल्याला बौद्ध धम्म देऊन जे केलेलं आहे त्याचा खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार होणं हे खूप मोठं कार्य आहे, नुसतं बाबासाहेबांच्या जयंतीला डीजेवर नाचण्यापेक्षा. आणि म्हणून आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो, जेवढी हर्ष उल्हासाने करतो किंबहुना त्यापेक्षा जास्ती आपण आपल्या बौद्धाचा धम्माचा प्रचार प्रसार आणि धम्माचं आचरण आणि त्याचे जे जे अधिष्ठान आहेत आपल्या बौद्ध धम्माचे ते जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याची सुरुवात ही घरापासून व्हायला पाहिजे. आपल्या घरापासून. मी आता पाहिलं अवचरे गुरुजी असतील, जाधवजी असतील, मोरे असतील, ह्यांनी आयुष्य पूर्ण बौद्ध धम्मामध्ये नाईक सर आहेत, मी त्यांचे लेक्चर्स अटेंड केलेले आहेत. लिटरली सांगतो ह्यांनी दे आर डिवोटेड. आणि डिवोशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणतंही कार्य हे होऊ शकत नाही. आणि हे डिवोशन ह्या पिढीमध्ये होतं, आत्ताच्या पिढीमध्ये ते निर्माण करावं लागेल. आणि म्हणून मला वाटतं मोडदरे सर आपल्याला तरुण पिढी निर्माण करावी लागेल. बाल संस्कार वर्गापासून सुरुवात करावी लागेल. आणि ती खरी आपल्या सगळ्यांचं काम आहे. एकच मुद्दा मांडतो आणि या ठिकाणी थांबतो. आज सकाळी खडकवासला येथील कुर्जे गावाच्या पुढे एक मोठी मॉनिस्ट्री आपल्याच धम्म बांधवांनी त्या ठिकाणी बांधलेली आहे. तिथेही वर्षावासाचा कार्यक्रम होता, तिथे जाऊन आलो. आपण बौद्ध धम्म हा इलाइट ग्रुप मध्ये घेऊन चाललोय का काय अशी एक शंका होती. 90% समाज हा अजूनही तळागळामध्ये शहरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये आणि गावांमध्ये अजूनही गावकुसा बाहेर आहे. बौद्ध धम्म हा फक्त पूर्वाश्रमीच्या महारांपुरताच मर्यादित झालेला आहे आणि तो इतर समाजामध्ये पोहोचवण्याची पण जबाबदारी आपल्यामध्ये आहे. पण ती जबाबदारी पार पाडत असताना आपल्याला खऱ्या अर्थाने आपण बौद्ध आचरणामध्ये आणून समोरच्या व्यक्ती आहे त्याच्या समोर आपण जर वागलो तरच तो खऱ्या अर्थाने आपण कसे बौद्ध आहोत हे त्याला पटेल. आपण त्याच्यासारखं वागून बौद्ध धम्म हा वाढीस लागणार नाही असं मला प्रांजळपणे आणि स्पष्टपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि जाता जाता आपण सगळेजण एक या ठिकाणी प्रतिज्ञाच आपण घ्यायला पाहिजे की आज जे वातावरण देशामध्ये आहे, एक तर मध्य प्रदेश मधला कोणीतरी महामूर्ख असेल तो तर म्हणला, त्याच्या युट्यूब वरती केसरीने बातमी केलेली, इंस्टाग्राम वरती त्याचे मेसेज आहे, बाबासाहेब म्हणे त्यांनी घटनाच लिहिलेली नाही. RSS चा कार्यक्रम झाला परवा 100वा, तिथे बाबासाहेबांच्या ऐवजी एक राव नावाचा एक समिती मधला सदस्य तो घटना समिती मधला त्यांनी घटना लिहिली. असं एक बाबासाहेबांना रिप्लेस करायचं काम या ठिकाणी चालू आहे. राजकीय चळवळ न पाहता धार्मिक आणि सामाजिक बेस आपला जो आहे तो शाबूत ठेवून आपण भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न हे
अपहिल टास्क आहे, हे आपल्याला सगळ्यांना करावं लागेल. पक्षामध्ये जाऊन राजकीय पद मिळतात पण पॉवर मिळत नाही. आम्हाला पद मिळालं पण पॉवर म्हणावी अशी आम्हाला अजूनही नाहीये. आज आपल्याला जे हवंय ते कार्य आपल्याकडनं होत नाहीये, ही खंत देखील या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने जर आपल्याला बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल, राजकीय चळवळी कडे फक्त 2% लक्ष द्या, 58% लक्ष हे आपण धम्माच्या चळवळीकडे दिलं तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न साकार होईल असं मला वाटतं. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. मार्गदर्शन केलंय. बाल संस्कार वर्ग घेणं ही काळाची गरज आहे. आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे इंस्टाग्राम, फेसबुक जो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे त्याच्यामध्ये एखाद्या बौद्ध बांधवानं एखादी पोस्ट केली तर त्याच्यावर कॉमेंट्स ज्या येतात इतक्या घाणेरड्या असतात, इतक्या भयानक असतात. म्हणजे तळपायाची आग मस्तकाला जाणं म्हणतात ना. मी लहान असताना असं पाहायचो की येऊन जाऊन पुतळ्याच्या विटंबना व्हायच्या. तर कुठले पुतळे असायचे? 2च असायचे. एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबना केल्या जायच्या आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबना व्हायच्या. आणि त्या झाल्या की कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरायचं, दगडफेक व्हायची, जाळपोळ व्हायची आणि त्यांच्यावरती केसेस केल्या जायच्या. आणि केसेस झाल्या की त्यांना परत सरकारी नोकरीच नाहीये. आताचं जे चित्र चालू आहे इतकं भयानक आहे. एखादी व्यक्ती ज्यावेळेस म्हणते की बाबासाहेबांनी संविधानच लिहिलं नाही, तुम्ही ते पहा कसलं भयानक बोलतोय तो. त्याच्या कॉमेंट्स बघा तुम्ही. रासू गवईंच्या मुलगा इतका मोठा सरन्यायाधीश, तिथे बूट फेकला जातोय, संपूर्ण जग पाहिलं जातंय आणि समाज कुठे? प्रश्न आपण आपल्या पद्धतीने काम करतोय. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे तरुण वर्ग कुठे आहे हा मोठा प्रश्न आहे. फार विचार करण्यासारखा आहे. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के.बी. मोडगरे सर, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष धांजे सर आणि प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर सिद्धार्थ धेंडे साहेब, पुणे शहराचे माजी उपमहापौर, संस्थेचे सर्वच पदाधिकारी, बौद्धाचार्य तथा विविध विभागातून आलेले सर्वच मान्यवर तथा सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आज भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या वतीनं वर्षावास समारोपीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि वर्षावासाचं महत्त्व थोडक्यात नाईक सरांनी प्रास्ताविकेमध्ये सांगितलेलं आहे. जे काही 3 महिने जो काही वर्षावास होतो आणि या 3 महिन्याचा वर्षावास झाल्याच्या नंतर आषाढ ते अश्विन पौर्णिमा या कालावधीमध्ये वर्षावासाचा कालावधी संपल्याच्या नंतर बौद्ध परंपरेनुसार आपल्या विहारामध्ये भिक्षू वास्तव्य असल्यास, भिक्षूंचा वर्षावास असल्यास त्या भिक्षूंना कठीणची वरदान दिले जाते. ही बुद्ध कालापासून परंपरा आहे. त्याचं सर्वात मोठं उदाहरण एक मिळते की भगवंतानी जवळपास 45 वर्ष वास केलेले आहे
आणि सर्वात अधिक वर्षावास हे श्रावस्तीला केलेले आहे. श्रावस्तीला जवळपास भगवंताने 25 वर्षावास केलेला आहे. आणि असाच एक वर्षावासाचा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये जसं की बुद्धकालापासून परंपरा आहे की चिवरदान देण्याची, प्रजापती गौतमीने देखील अत्यंत श्रद्धेनं स्वतःच्या हाताने 3 महिने सूत कापून स्वतःच्या हाताने चिवर बनवून त्याला स्वतःच्याच हाताने कलर देऊन आणि ते चिवर अत्यंत श्रद्धेनं बनवलं. आणि हे चिवर तिच्या मनामध्ये ही इच्छा होती की मनोमन इच्छा हे भगवंताला दान द्यावं. आणि भगवंताला दान देण्यासाठी तिनं अत्यंत श्रद्धेनं अत्यंत मेहनतीतून चिवर बनवण्यात आलं होतं. आणि वर्षावासाच्या सांगता समोर आला प्रजापती गौतमी हे चिवरदान भगवंतांना दान देण्यासाठी समोर येते. परंतु तिथं भिक्खू संघ असतो आणि भिक्खू संघ असल्याच्या नंतर भगवंत महाप्रजापती गौतमीला म्हणतात की हे जे काही तू चिवर बनवलेलं आहे हे चिवर भगवंताला न देता हे संघाला दान द्या. पण महाप्रजापती गौतमीची इच्छा होती की हे भगवंताला दान द्यावं, कारण खूप मोठ्या श्रद्धेनं खूप मोठ्या मेहनतीने खूप मोठ्या कष्टातून ते चिवर बनवण्यात आलं होतं. 2-3 वेळा भगवंताला ती दान देण्यासाठी येत असते, परंतु 3ऱ्या वेळा देखील भगवंत सांगतात की संघाला दान द्या. आणि 3 वेळा नाकारल्याच्या नंतर मग ती संघाला दान देते. तर या प्रसंगावरून थोडक्यात हे आहे की संघाला शिवरदान देणं हे किती पुण्यकर्म आहे. आणि या वर्षावासाच्या कालावधीमध्ये भिक्खूंना जे काय आपण कठीण चिवरदान म्हणतो, तर हे कठीण चिवरदान म्हणजे की अत्यंत श्रद्धापूर्वक आपण जे काही दान देतो भिक्खूंना, त्यासोबत 8 वस्तू राहतात, अष्टपरिस्कार असते. आणि ह्या 8 वस्तू सोबत चिवरदान करतो. तर हे चिवरदान आणि भिक्खूंना जे काही दान देतो तो उपासक आणि भिक्खू यांचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं एक दानाच्या माध्यमातून एक धम्माचं माध्यम आहे. आणि खऱ्या अर्थाने दान देणं म्हणजे की उपासक उपासिकांना हे पुण्य अर्जित करण्याची संधी प्राप्त होत असते. या चिवरदानाचा जो काही मुख्य उद्देश आहे किंवा दानाचा जो काही मुख्य उद्देश आहे, आपल्याला पुण्य संचित करता यावं, पुण्य संपादन करता यावं, आणि म्हणून हे चिवरदान किंवा दान दिले जाते. कारण भगवान बुद्ध म्हणतात की मानवी जीवनामध्ये जे काही दुःख येते त्या दुःखाचं काय कारण आहे, तर दुःखाचं कारण थोडक्यात तृष्णा आहे, लोभ आहे, विच्छा आहे, आकांक्षा आहे. ह्या विच्छा आकांक्षा लोभ वाढत राहतो. आणि या लोभावर जर मात करायची असेल, या लोभातून बाहेर जर पडायचं असेल, ते दान सांगितलेलं आहे. दान. आणि हे दान कशा पद्धतीने की जेव्हा मनुष्य अत्यंत श्रद्धापूर्वक दान देतो, अत्यंत प्रसन्न चित्ताने दान देतो आणि दान त्याची पारमिता वाढते, तेव्हा माणसाचा हळूहळू लोभ कमी होतो, त्याच्यात तृष्णा हळूहळू कमी होतात. आणि या लोभातून या तृष्णेतून जर बाहेर पडला तर मानवी जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती होऊ शकते. आणि म्हणून सुख लाभण्यासाठी, पुण्य संचित करण्यासाठी ही दान पारमिता भगवंतांनी सांगितलेली आहे. आणि म्हणून ही 2500 वर्षापासून ही परंपरा आहे की भिक्षूंना वर्षावासाच्या समाप्तीच्या दिवशी अशा प्रकारे चिवरदान, अष्टपरिस्कार दान दिले जाते. तर केवळ पुण्य आणि पुण्य
संचित केल्या जाते. आणि म्हणून या वर्षावासाचा कार्यक्रम हा केला जातो. आज आपल्या पुणे शहरामध्ये जर पाहिलं तर अत्यंत भिक्खूंची संख्या खूप कमी आहे, खूप कमी आहे. या वर्षावासाच्या कालावधीमध्ये बरेचसे उपासक उपासिका आपल्या घरामध्ये देखील ग्रंथाचं वाचन करतात, वर्षावास करतात. पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या या दिवशी उपोषित व्रताचं पालन करतात. किंवा बरेचसे उपासक उपासिका काही 3 महिने देखील काही उपासक उपासिका वर्षावास करतात. आता वास्तविक पाहता वर्षावास हा भिक्खूंचा आहे, पण आजच्या आधुनिक काळामध्ये जर खऱ्या अर्थाने आपल्यालाही दुःखमुक्त व्हायचं असेल, विकारमुक्त जर व्हायचं असेल, कारण भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्य दुःखी कष्टी का होतो, तर दुःखी कष्टी होण्याचं कारण एकच आहे की विकार. मग ते राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मानवी मनामध्ये जे काही विकार आहे, मानवी मन जे काही मळलेलं आहे, मानवी मन जे काही दूषित झालेलं आहे, आणि या दूषित मनाला शुद्ध आणि निर्मळ जर करायचं असेल, या मनातील विकार जोपर्यंत नष्ट करत नाही तोपर्यंत आपले जीवन सुखी होत नाही. आणि म्हणून आजच्याही काळामध्ये जसं भिक्षू वर्षावास करतात त्याच पद्धतीने या वर्षावासाच्या कालावधीमध्ये उपासक उपासिकांना देखील अत्यंत शुद्ध निर्मळ धम्माप्रमाणे जीवन जगता येते आणि जीवन जगून खऱ्या अर्थाने विकारातून मुक्त होता येते. आणि म्हणून आजच्या आधुनिक काळामध्ये देखील वर्षावासाची अत्यंत आवश्यकता आहे असं मला वाटते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने वर्षावास जो काय आहे, हा वर्षावास करणं हे अत्यंत खूप महत्वाचं आहे. आणि वर्षावास समरूपीय जे काय आपण पुण्य संचित करतो तेही महत्वाचं आहे. तर आजच्या या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जे काही धम्म काम करतात, धम्माचं कार्य करतात, प्रवचन देतात विविध ठिकाणी जाऊन, किंवा अनेक जे काही ज्यांनी बराच आता मोरे आई आहे, आमच्या अवचरे साहेब आहेत, किंवा अनेक आहेत, अहिरे साहेब आहेत, हे अनेक असे जुने जे काही कार्यकर्ते आहेत, जसं की अर्के लोंढे आहेत, किंवा अनेक आहेत आमचे कार्यकर्ते, अनेक आहेत. तर ही जे लोक, या जुन्या लोकांनी खऱ्या अर्थाने धार्मिक चळवळ असेल, धम्माची चळवळ असेल, ही काय जिवंतपणे जे काही ठेवलेली आहे, किंवा जे काही त्यांनी त्याग केला, किंवा जे काही खऱ्या अर्थाने ही चळवळ गतिमान करण्यासाठी जे काही कार्य केलं, आणि म्हणून आज त्यांचा सत्कार होत आहे. आणि कुठंतरी माणसाने काम केल्याच्या नंतर त्यांच्या कार्याची जर दखलच जर घेतली नाही तर मनुष्य खऱ्या अर्थाने दुःखी होतो, निराशामध्ये जातो. आपण जर काम केलं आणि त्या कामाची कोणी दखलच घेतली नाही तर खऱ्या अर्थाने माणसाला निराशा आहे. आणि म्हणून ते निराशा दूर व्हावं, एक ऊर्जा मिळावं, एक प्रेरणा मिळावं, आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुरस्कार देणं किंवा त्यांच्या कामाची दखल घेणं हे महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आपला जो काही पुरस्कार देऊन जे काही सन्मानित केलेले आहे हे खऱ्या अर्थाने आपल्या कार्याची दखल घेतलेली आहे. आणि इतरांनाही खऱ्या अर्थाने की आपणही धम्माचं काम केलं पाहिजे, धम्माच्या या प्रचारासाठी आपणही योगदान दिलं पाहिजे. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने धम्माचं काम, धम्माचं प्रचाराचं किंवा हे गतिमान करण्याचं काम करतो हे खऱ्या अर्थाने पुण्य आहे. भगवान बुद्ध एका गाथेमध्ये म्हणतात, अगदी छोट्याशा, सबदान धम्मदान जिनाती. तर सर्वात मोठं दान कोणतं आहे, तर सर्वात मोठं दान आहे की धम्माचं दान देणं हे सर्वात मोठं दान आहे. आणि आपल्या देशाच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने ज्ञानदान फार कमी लोक देतात, किंवा ज्ञानाचं ज्ञान देणं हे फार कमी लोक करतात. आपण पाहतो की लोक आर्थिक देतात, काही भोजनदान देतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ठीक आहे, आपण भोजनदान दिलं तर एकच वेळची त्याची भूक भागू शकते, पण त्याला जर चांगला मार्ग दाखवला, सन्मानाचा मार्ग दाखवला किंवा ज्ञान दिलं, त्याच्या आयुष्याचं कल्याण होऊ शकते. आणि म्हणून अशा प्रकारे थोडक्यात
की सबदान धम्मदान जिनाती, म्हणजे सर्व दानामध्ये दान सर्वश्रेष्ठ काय, तर धम्माचं दान देणं म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे सर्वश्रेष्ठ दान. तर अशा पद्धतीने जे काय आपल्याकडून सामाजिक धार्मिक किंवा जे काय आपण पुण्य संचित केलेलं आहे, आजचा जो काही कार्यक्रम घडून आणलेला आहे, आपण सर्वजण याच्यामध्ये सहभागी झाला, हे देखील आपल्या सर्वांचं पुण्यकर्म आहे. वेळेचं दान देणं हे देखील पुण्यकर्म आहे. जे जे काय आपण दान देतो हे सगळंच वेळ असेल, पैसा असेल, भोजनदान असेल, जीवनदान असेल, विविध पद्धतीने जे काही धर्मकार्य करतो हे पुण्याचं असते. तेव्हा आजच्या प्रसंगी अधिक न बोलता आजच्या प्रसंगी एवढा शुभसंदेश देऊ. सर्वच जे काही पुरस्कार्थी आहेत या सर्वांनाच मंगलकामना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्याच विषयी मंगल मैत्री मंगल कामना. आपणा सर्वांनाच दीर्घायुष्याचा लाभ, आपणा सर्वांनाच आरोग्याचा लाभ, आपणा सर्वांना सुख समाधान शांतता लाभो, अशा प्रकारची मंगल कामना व्यक्त करू. भगवंताच्या मुखातून निघालेल्या आशीष गाथा आपल्या सर्वांच्या विषयी मंगल मैत्री मंगल कामना व्यक्त करण्यात येत आहे. सबेतियो इव जंतु सबरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखे दीर्घायको भव. इचितं पचितं तुयं क्षिपमेव समेजतु सबे पुरन्तु चित्तसङ्कप्पा चन्दोपनरसो यथा भवतु सबमङ्गलं रक्षन्तु सबदेवता सबबुद्धानुभावेन सबधम्मानुभावेन सबसङ्घानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते.